नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 882 भागिले 2 अधिक 3981 भागिले 3 अधिक 0.3132 म्हणजे 3132 भागिले 4 बरोबर किती असा प्रश्न विचारला आणि हे समोर 4 पर्याय जर असले ना 2-3 सेकंदात याचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. कसं बघा, 8 आणि 8 16 17 18 याला मी डायरेक्ट काट मारीन. 3 आणि 3 6 7 8 9 याला सुद्धा काट मारीन. त्याला काहीच अर्थ राहिला नाही मित्रांनो. इथं छेदस्थानी 3 होता म्हणून 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6 2 उरले 3 7 21 7 आणि 2 9 याला काट मारीन मी 3 आणि 1 4. हे जे आहे मित्रांनो याची संपूर्ण किंमत मी 4 ठरवली. ते काय मी सांगणार तुम्हाला. याची 4 ठरवली ना तर याच्या हे अंकांची बेरीज 4 येते का चेक करू. ज्याची 4 येईल ते उत्तर असणार. बघा 9 कट केला 7 आणि 2 9 कट केले 7 1 8 9 कट केला 7 आणि 6 13 होतात. 13 म्हणजे 3 आणि 1 4 हेच त्याचं उत्तर मित्रांनो. 3 आणि 1 4 13 ची बेरीज केली पुन्हा अंकांची बेरीज केली 3 आणि 1 4. पुढचे पाहायची सुद्धा गरज नाही. 17 67 इथं 17 68 म्हणजे याची किंमत 5 येईल, याची 6 येईल. 69 इथं 70 म्हणजे याची 7 येईल. तर याची किंमत 4 असणार आहे मित्रांनो. हेच तुमचं उत्तर असेल. तुम्ही म्हणाल पण हे तुम्ही केलंय आम्हाला कसं जमणार. थांबा मित्रांनो, पुढे बघा 623 गुणिले 22 गुणिले 32 गुणिले 6 हा एक प्रश्न एका मित्राने आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारला होता आणि त्याने थोडासा अर्धा प्रश्न बरोबर सोडवला. तो म्हणतो 3 दुने 6 करा. एककाचे गुणाकार केला त्यांनी. 3 दुने 6 6 दुने 12 12 72 एककामध्ये याच्या 2 येणार आहे हे त्याला कळलं. मग पर्यायामध्ये इथं 2 आहे एककाला आणि इथं 2 आहे. हे 2 पर्याय बरोबर दिसत आहे. मग यातला नेमका कोणता कसं ओळखायचं. काही करू नका मित्रांनो. पुन्हा एकदा 6 आणि 3 9 कट केले. इथं 2 आणि 2 4 होता. इथं 2 राहिला गुणिले 2 आणि 2 4 गुणिले 3 आणि 2 5 गुणिले 6. आता 5 चोक 20 होतात. 6 दुने 12 होतात. 5 चोक 20 आणि 6 दुने 12 12 गुणिले 20 याचीही बेरीज करू. याची 3 गुणिले 2 आली म्हणजे 6. येत आहे लक्षात. याच्यातल्या कोणत्या अंकांची बेरीज 6 आहे ते बघू आपण. इथं ह्या 2 पर्यायापैकी जे उत्तर असणार हे समजलंय आपल्याला. मग 6 आणि 3 9 काढून टाकले. 2 आणि 2 4 9 6 2 8 आणि 1 9 म्हणजे याची जी किंमत आहे ती 9 आहे. हा पर्याय तुमचा चुकीचा आहे. हा पर्याय बरोबर आहे. 6 बेरीज येते का पाहू आपण. 6 आणि 3 9 झाले. 5 आणि 4 9 झाले आणि 5 आणि 1 6 आली बघा याची किंमत 6 म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो हे उदाहरण इतके अवघड दिसत आहे म्हणजे खूप वेळ खाणार दिसत आहे तरी सुद्धा इतके झटकन कसं काय सोडवता येतात. तर हेच तुम्हाला ह्या व्हिडिओत मी संपूर्ण बेसिक समजावून सांगणार आहे मित्रांनो. ही असली जी उदाहरणं असतात ना मित्रांनो हे काही सेकंदात तुम्ही करायला शिकणार. आता पर्याय पाहिला की तुम्हाला उत्तर समजणार त्याचं उत्तर काय असणार ते. त्याच्यावर कोणतीच क्रिया करायची गरज पडली नाही. इथं गुणाकार करायची गरज पडली नाही. इथं बेरीज करायची गरज पडली नाही. म्हणजे ह्या सगळा ताण वाचवायचा जर असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे आणि तोही शेवटपर्यंत. तरच तुम्हाला बेसिक पासून ही पद्धत कशी वापरायची ही उदाहरणं सोडवायला ते समजेल. आणि गणित म्हणजे काय मित्रांनो. गणित म्हणजे वेगवेगळ्या क्रियाच कराव्या लागतात ना. बेरीज करावं लागते, वजाबाकी करावं लागते, गुणाकार भागाकार करावा लागतो. आणि ह्या क्रिया झटपट कशा कराव्या हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत व्हेरी IMP व्हिडिओ मित्रांनो. या व्हिडिओमुळे तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं झटपट सोडवू शकता. सोडू म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या उदाहरणाचा पर्याय झटकन सांगू शकता. तर चला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओची. बेसिक पासून समजून घेऊया. कुठेही जाऊ नका. तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मित्रांनो गणित कसं सोपं होईल हे समजावून सांगण्याचा मी ह्या चॅनलवर प्रयत्न करतोय. गणित एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला देखील समजून जर घ्यायचं असेल ना तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुन्हा एकदा समोर तुमचे उदाहरण आहे मित्रांनो. या उदाहरणामध्ये इथं गुणाकार आहे, इथं वजाबाकी आहे आणि इथं बेरीज आहे. हे सोडवायचं आहे आणि याचं उत्तर किती आहे ते 4 पर्याय तिथं समोर दिले. हे सोडवायला खूप वेळ लागेल मित्रांनो. तुम्हाला माहिती अशी उदाहरणं सोडायला खूप सारा वेळ लागतो.
पण हे चुटकीसरशी कसं सोडवायचं त्यासाठी मी एका पद्धतीचा वापर करणार आहे. काय करेन मी अंकांची बेरीज करणार आहे. बघा 8 आणि 1 9 होतात ना, मी याला काट मारतो. जिथं जिथं 9 होईल त्याला मी काट मारतो. इथं 9 आहे त्याला काट मारला. बघा 8 आणि 4 12 झाले ना. 12 म्हणजे त्या अंकांची बेरीज. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. याची किंमत 8 आली मित्रांनो. या पर्यायाची किंमत 8 आली. इथं काय होणार आहे, इथं 8 आणि 1 होतं, इथं 7 आणि 1 आहे म्हणजे याची 7 असणार. 1 ने कमी झाला, 8च्या ऐवजी 7 आला. 7च्या ऐवजी इथं 6 आला म्हणजे इथं याची किंमत 6 असणार, याची किंमत 5 असणार. पर्यायाच्या किमती एका विशिष्ट पद्धतीने मी शोधून काढल्या. काय, अंकांची बेरीज केली. अंकांची बेरीज करताना अशी बेरीज केली की शेवटी एक अंकीचं उत्तर राहिलं पाहिजे. म्हणजे बेरीज 12 आली तर 2 आणि 1 पुन्हा 3 केले. येतंय लक्षात? नाही लक्षात आलं तर तेच तर शिकायचं आहे आजच्या व्हिडिओत आपल्याला. तर बघा मित्रांनो, इथं 8 7 6 5 पर्यायाच्या किमती मला कळल्या. आता मी याची एक किंमत काढीन. ती किंमत आणि यातली ज्याची किंमत सारखी असेल ना तो पर्याय बरोबर असतो. पुन्हा तीच कृती मी इथं करणार आहे मित्रांनो. अंकांची बेरीज करणार. 9 आला तर काट मारणार. बघा इथं 5 आणि 4 9 येतोय ना, त्याला काट मारला. 4 आणि 2 6 झाले, लिहून टाकले. मध्ये गुणाकार आहे. बघा इथं 9 काट मारला, 8 आणि 1 9 होतो, याला काट मारला म्हणजे इथं 0 झाला. 9 किंवा 0 वजा 0.5 4 गेला, 9 झाला. इथं 3 उरले फक्त. 2 आणि 1 3 होतो, अधिक 8 आणि 7 15 16 17 18. बघा 8 7 15 आणि 3 18. 18 म्हणजे 8 आणि 1 9 होतो, त्यालाही काट मारला. शिल्लक उरला 2. इथं याचा गुणाकार केल्यानंतर 0च राहील मित्रांनो. म्हणजे उरलंय काय, फक्त -3 अधिक 2. -3 अधिक 2 याचं उत्तर -1 येतं. यामध्ये मी 9 मिळवले, उत्तर आलं 8. तुम्ही म्हणाल हे कसं केलं? मित्रांनो हेच तर शिकायचंय. पहिल्यांदा मी तुम्हाला समजून देतोय की हे उदाहरण सोडवणं किती सोपं असतं एका विशिष्ट पद्धतीने. 8 उत्तर आलं ना, मग 8 कुणाशी जुळतोय, याच्याशी जुळतोय. हा पर्याय तुमचा बरोबर. हे कसं करायचं, ज्या पद्धतीचा वापर मी या ठिकाणी केलाय हे उत्तर शोधण्यासाठी, त्या पद्धतीला म्हणतात डिजिटल समची पद्धत. डिजिटल सम म्हणजे डिजिटची सम करायची. डिजिट सम म्हणजे अंकांची बेरीज. अंकांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नांचं उत्तर पर्याय सांगता येतो. आणि अंकांची बेरीज करणं अवघड आहे का मित्रांनो? अजिबात नाही. इथं कोणताही गुणाकार केला नाही, कोणतीही बेरीज केली नाही मित्रांनो, फक्त अंकांची बेरीज केली, ज्याला डिजिटल सम म्हणतात. ती डिजिटल सम आणि पर्यायाची डिजिटल सम जिथं जुळली तो तुमचा पर्याय असतो, तेच तुमचं उत्तर असतं. तर हे डिजिटल सम म्हणजे नेमकं काय, डिजिटल सम कशी करायची हे पहिल्यांदा समजून घेऊ आपण. कारण डिजिटल सम करायची जर तुम्हाला एकदा समजली ना, तर तुम्ही या टाईपची उदाहरणं अशी झटकन सोडवू शकता. बरोबर की नाही? मग पहिल्यांदा समजून घेऊ डिजिटल सम कशी करायची, अंकांची बेरीज कशी करायची, डिजिटल सम आपल्याला कशी मिळते. या संपूर्ण राशीची किंमत फक्त 6 मिळाली आपल्याला. या संपूर्ण राशीची किंमत, या पूर्ण संख्येची किंमत फक्त 0 मिळाली. ही कशी आली? डिजिटल सम एकदा समजली ना तर तुम्ही ही उत्तर पटपट करू शकता. पहिल्यांदा समजून घेऊ मित्रांनो आपण एखाद्या संख्येची डिजिटल सम कशी काढतात. आणि डिजिटल सम काढताना मी 9 का कट केले ते हिशोबात धरलेच नाही. तर हे सगळं बेसिक आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग खूप सारे उदाहरणं घेऊन चुटकीसरशी कसे सोडवायचे ना तेही तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो. 2 संख्या तुमच्या समोर घेतल्या आहे. या संख्येची डिजिटल सम किती असते, म्हणजे अंकांची बेरीज किती असते ते काढूया आपण. अंकांची बेरीज म्हणजे काय करणार तुम्ही आता, 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 1 असं करणार की नाही. मग याची अंकांची बेरीज किती येते, 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 1 13 बेरीज आली. पण मित्रांनो डिजिटल सम काढताना एक लक्षात ठेवायचं, काय, तुम्हाला अंकांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येतं ना ते 1 अंकी असलं पाहिजे. बस एवढा छोटासा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. इथे 2 अंकी उत्तर आलं, 1 अंकी उत्तर आलं पाहिजे. मग पुन्हा काय करायचं, या 13ची पुन्हा डिजिटल सम करा, 1 आणि 3, तर याचं उत्तर आलं 4. या संख्येची डिजिटल सम फक्त 4 आहे मित्रांनो. आलं लक्षात? आता पुढे जाऊया. या संख्येची डिजिटल सम किती, मग आता तोंडी करूया जरा. 7 आणि 1 8 होतात, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 9 9 7 16 26 होतात. उत्तर 26 आलं. पण ही या संख्येची डिजिटल सम नाही मित्रांनो. या संख्येची डिजिटल सम 26 नाही. डिजिटल सम कधी म्हणायचं, जेव्हा 1 अंकी उत्तर येईल तेव्हा. मग हे 26 उत्तर आलंय. पुढे काय करायचं, तर ह्या 2ची आणि 6ची पुन्हा बेरीज करा. 6 आणि 2 8,
आता तुम्हाला डिजिटल सम मिळाली या संख्येची. लक्षात आलं मित्रांनो. एखाद्या संख्येची डिजिटल सम काढताना अंकांची बेरीज करा आणि अंकांची बेरीज कुठपर्यंत करायची, जोपर्यंत एक अंकी उत्तर येत नाही तोपर्यंत. अंकांची बेरीज केली, उत्तर 2 अंकी आलं, त्याची पुन्हा बेरीज करा, एक अंकी उत्तर आलं पाहिजे. हा पहिला नियम डिजिटल सम करताना लक्षात ठेवा. पुढे जाऊया. दुसरा नियम काय, इथं 5 4 3 1 होता, त्याचं डिजिटल सम 4 आली. आपण बेसिकने गेलो, आपल्याला 4 डिजिटल सम येते हे माहीत आहे. आता मी तुम्हाला पुढचं सांगतो. 5 आणि 4 हा घेतलाच नाही, कारण त्याची बेरीज 9 होती. जेव्हा अंकांची बेरीज 9 होईल किंवा स्वतः 9 मिळवायचा असेल तेव्हा तो 9 मिळवूच नका, तो नाहीच असं समजा. हा 5 4 नाहीचे असं समजा, कारण त्याची बेरीज 9 होती. तर तो नाही धरला तरी सुद्धा डिजिटल सम 4च येते. बघा, येतंय लक्षात. आता तुम्हाला कळलं असेल की मी ते 9 का कट केले, ते हिशोबात धरायची गरजच नाही ना. मग 3 आणि 1 एवढाच हिशोबात धरा आणि डिजिटल सम मिळाली 4. ही संख्या दिली ना, 5 आणि 4 9 होतात, काढून टाका. 3 आणि 1 4, डिजिटल सम मिळाली 4. किती झटपट करता येतं बघा. डिजिटल सम करणं हे एकदम सोपं काम आहे, पण आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे डिजिटल सम कशी करायची. इथं सुद्धा आपण तेच करू. 9 जे असतील ना ते काढून टाकू. बघा हे बघा, 5 आणि 4 9 होतात ना, काढून टाकला. हा 9 सुद्धा काढून टाकला. मग 7 आणि 1 8 होतात ना, बघा ही डिजिटल सम 8 आली. एवढ्या सगळ्या अंकांची बेरीज करायची गरज राहिली नाही. अजून सोपं सोपं करत जातोय मी. अगोदर अंकांची बेरीज करून दाखवली, डिजिटल सम कशी काढायची ते सांगितलं. आता काय सांगतोय मी, डिजिटल सम करताना काही अंक असे येतात ज्यांची बेरीज 9 होते, ते अंक वगळूनच टाका, ते हिशोबात धरूच नका, तुम्हाला डिजिटल सम मिळून जाईल. आलं लक्षात मित्रांनो. 2 अत्यंत महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगितले. डिजिटल सम म्हणजे सर्व अंकांची बेरीज करा, अंकांची बेरीज एक अंकी येईपर्यंत बेरीज करत राहायचं, त्याला डिजिटल सम म्हणायचं. डिजिटल सम करताना त्याच्यामधला अजून सोपा मार्ग कोणता, की अंकांची बेरीज करताना ज्या अंकांची बेरीज 9 होते ते हिशोबात धरूच नका, जे उरतील त्यांची बेरीज करा फक्त आणि डिजिटल सम काढा. एखाद्या संख्येची डिजिटल सम कशी करायची लक्षात आले तुमच्या. 2 नियम त्यासाठी सांगितले मी. आता मित्रांनो, एकदम सोपी बेरीज आणि एक सोपी वजाबाकी घेतली. बेरीज करताना आणि वजाबाकी करताना डिजिटल समचा कसा उपयोग होतो ते समजून घेऊ. बघा, 412 याची डिजिटल सम किती आहे मित्रांनो, 4 आणि 2 6 आणि 1 7. येत आहे लक्षात. मध्ये अधिकचं चिन्ह आलं, ठेवून द्या. 5 आणि 7 12 होतात, 12 आणि 1 13, 13ची डिजिटल सम 3 आणि 1 4. आलं लक्षात. आता 7 आणि 4 11 होतात, 11 म्हणजे 1 अधिक 1 2, एक अंकी उत्तर पाहिजे की नाही. ह्या बेरजेची डिजिटल सम आली आहे 2. पर्यायामध्ये मित्रांनो तुम्हाला समजा दिलं 629 729 829 आणि 929 असे समजा 4 पर्याय आहे. तर यापैकी कोणता पर्याय बरोबर. तर तुम्ही डिजिटल सम काढली, तुमची जी बेरीज आहे त्याची बेरीज फक्त 2 आली, डिजिटल सम त्याची 2 आली. मग यातल्या कोणत्या पर्यायाची डिजिटल सम 2 आहे ना, तो तुमचा पर्याय बरोबर असणार. इथं 9 आला, काढून टाका. 6 आणि 2 8 होतात, याची डिजिटल सम 8 आहे, हा पर्याय नाही. 6चा इथं 7 झाला म्हणजे याची डिजिटल सम 9 असणार, हा सुद्धा नाही. 7चा इथं 8 झाला म्हणजे याची डिजिटल सम 10 असणार. 10 म्हणजे 1 आणि 0 याची बेरीज, पुन्हा 1 आली आणि याची मग 2 येणार. तर हा तुमचा पर्याय बरोबर असणार. बघा मित्रांनो, बेरीज केलीच नाही, डिजिटल सम केली आणि ती सम कोणत्या पर्यायाशी जुळती ते शोधलं. सोपं उदाहरण मुद्दाम समजावून सांगितलं मित्रांनो. कितीही अवघड उदाहरण असलं तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने सोडवू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी. आणि बेसिक समजून घेतल्यानंतर तुम्हाला मी तशी उदाहरणं घेऊन दाखवणार आहे. तुमचा खूप सारा सराव सुद्धा करून घेणार आहे. काळजी करू नका अजिबात. आजचा हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल समची अशी जादू समजून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही अवघडातली अवघड उदाहरणं एकदम चुटकी सरशी सोडवू शकता. वजाबाकी करताना डिजिटल समचा उपयोग बघा. समजा तुम्हाला पर्याय असतील 101 102 103 आणि 104, हे 4 पर्याय आहे. तर तुम्ही याची पहिले डिजिटल सम काढा. 9 काढून टाकायचं असतं, तुम्हाला मी सांगितलं. 3 आणि 3 6 वजा 5 आणि 3 8 आणि 2 10 होतात ना, म्हणजे याची डिजिटल सम 1 आली. 10 म्हणजे 1 ना, 10 म्हणजे 1 आणि 0. बघा, 10 म्हणजे 1 आणि 0, याची पुन्हा बेरीज करावी लागेल कारण ते 2 अंकी आले. 1 आणि 0ची बेरीज 1 येते, म्हणजे याची डिजिटल सम 10 आली म्हणून 1. 6 वजा 1 बरोबर 5. पर्यायाची कुणाची 5 आहे बघा, 4 आणि 1 5, हा पर्याय बरोबर.
काही वेळ लागत नाही. येतंय लक्षात तुमच्या? आता बेरीज आणि वजाबाकी करताना तुम्ही डिजिटल समचा एकदम सहज उपयोग करू शकता, जिथं जास्त काही अजिबात नियम वापरायची गरज नसते मित्रांनो. सेम अशाच पद्धतीने तुम्ही गुणाकार करताना भागाकार करताना सुद्धा डिजिटल समचा उपयोग करू शकता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सगळं एकत्र जरी आलं उदाहरणामध्ये तरी सुद्धा डिजिटल समने तुम्ही त्याचं क्षणात उत्तर काढू शकता. तर बेरीज आणि वजाबाकी करताना डिजिटल समने तुम्ही कसं उत्तर सोडू शकता एकदम सोपी उदाहरणं घेऊन तुम्हाला मी सांगितलं. आता समजून घेऊ मित्रांनो गुणाकार करताना सुद्धा डिजिटल समचा कसा उपयोग होतो. समजा मित्रांनो एक छोटंसं उदाहरण घेतो, 12 गुणिले 8. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती 96 आहे. पण ते 96 डिजिटल समने व्हेरीफाय होतं की चेक करू आपण. 12 8 96 होतात ना, बरोबर किती असा प्रश्न विचारला आणि पर्यायामध्ये इथं 96 97 98 आणि 99 असे 4 पर्याय असं समजा. बघा 12ची डिजिटल सम 3 आहे गुणिले 8 बरोबर. 8ची डिजिटल सम 8 असणार. 8 त्रिक 24 होतात म्हणजे 24ची डिजिटल सम पुन्हा येणार 6. आलं लक्षात तुमच्या? 4 अधिक 2 6. मग ह्या पर्यायामध्ये ज्याची डिजिटल सम 6 असेल ना तो पर्याय बरोबर. म्हणजे गुणाकारामध्ये गुणाकाराची डिजिटल सम आणि उत्तराची डिजिटल सम ही नेहमी सारखी असते असा त्याचा साधारण अर्थ आहे. गुणाकाराची डिजिटल सम 6 आली, उत्तराची डिजिटल सम ज्याची सारखी 6 असेल ते उत्तर बरोबर. मग तुम्हाला इथं सांगितलंय मित्रांनो मी 96 मध्ये 9 दिसतो काट मारा, याची डिजिटल सम 6 आहे म्हणजे हाच पर्याय बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे 12 8 96 होतात. उत्तर व्हेरीफाय सुद्धा झालं की नाही मित्रांनो, म्हणजे पर्याय अचूक येतोय. गुणाकार करताना सुद्धा तुम्ही डिजिटल समचा उपयोग करू शकता. गुणाकार करताना डिजिटल सम करण्याची अजून एक सोपी आयडिया सांगतो. बघा तुम्ही 7 ला 9 ने गुणलं तर 9 7 63 होतात. या 63ची डिजिटल सम पुन्हा 9च येते. 6 आणि 3 9 म्हणजे ह्या गुणाकाराची डिजिटल सम पुन्हा 9च येते. तुम्ही 12 गुणिले 9 करा, 12 9 108 होतात मित्रांनो. 108ची डिजिटल सम 8 अधिक 1 पुन्हा 9च येते. काहीतरी साम्य आहे बघा. तुम्ही ज्या ज्याही वेळी 9 ने गुणाल त्यावेळेस लक्षात ठेवा गुणाकारामध्ये 9 आला रे आला की डिजिटल सम 9च असणार. मग आता हे वापरायचं कसं? समजा 9 गुणिले 4 दशांशचिन्ह 2 3 5 9 4 3 बरोबर किती असं विचारलं तर या अंकांची बेरीज करत बसूच नका, कारण गुणाकारात 9 आला ना. याचा अर्थ या संपूर्ण गुणाकाराची डिजिटल सम 9 असणार, जे इथं तुमच्या लक्षात आणून दिलंय मी. आता लक्षात ठेवा मित्रांनो डिजिटल सम संबंधी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या. एक, डिजिटल सम म्हणजे काय की ते अंकांची बेरीज. अंकांची बेरीज करताना उत्तर एक अंकी आलं पाहिजे तेव्हा त्या अंकांची डिजिटल सम तुम्हाला मिळते. दुसरं काय सांगितलं? डिजिटल सम काढताना एखाद्या संख्येची डिजिटल सम जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही अंकांची बेरीज करता त्यावेळी 9 हिशोबात धरू नका. हा दुसरा नियम सांगितला म्हणजे पटकन तुम्हाला डिजिटल सम सापडेल. 9 हिशोबात धरू नका किंवा ज्या अंकांची बेरीज 9 येते ना ते हिशोबातच धरू नका बरोबर. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली मित्रांनो, एखाद्या गुणाकारामध्ये 9 ने जर गुणलेलं असेल तर त्या अंकांची त्या संख्येची डिजिटल सम करत बसू नका. त्याची डिजिटल सम ही 9च असते, जे मी तुम्हाला इथं सांगितली. याची डिजिटल सम काढत बसायची गरज नाही. या 9 ने गुणलाय ना डिजिटल सम 9च असणार. चेक करायची, चला चेक करू. इथं 9 आहे ना, याला काट मारू बरोबर. 9ची डिजिटल सम किती असते? 9च असते किंवा 0 असते, लक्षात ठेवा. आता इथं 5 आणि 4 ला काट मारली, 9 काढून टाकला, 9 काढून टाकला. इथं पुन्हा 4 आणि 3 7 आणि 2 9 काढून टाकला, उरले 3 ना. मग 9 त्रिक किती होतात? 27. 27ची डिजिटल सम पुन्हा 9च येते. म्हणजे संपूर्ण ह्या गुणाकाराची डिजिटल सम मी तुम्हाला आधीच सांगितली 9 येते म्हणून. 9 ने गुणलेलं असलं, 9 ने गुणलेलं असलं तरच बरं. 9 ने बेरीज केली असली तर नाही चालणार. गुणाकारात 9 असला तरच डिजिटल सम 9 असते. आता काही प्रत्यक्ष उदाहरणं घेऊया, ज्या उदाहरणांमुळे तुमच्या लक्षात येईल की ह्या डिजिटल समचा किती भन्नाट उपयोग होतोय. डिजिटल सम म्हणजे गणितातली एक जादूची मित्रांनो. कोणती क्रिया न करता, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी न करता सुद्धा तुम्ही पर्यायाचं उत्तर सांगू शकता. अशी ही जबरदस्त जादू आपल्याला डिजिटल सम मुळे मिळाली, ज्याला आपण अंकांची बेरजेची जादू असं म्हणू शकतो.
तर चला आता उदाहरणं घेऊया पहिल्यांदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मोठमोठी उदाहरणं आपण सहज सोडू शकतो. तुमच्या समोर मित्रांनो 2 उदाहरणं आहे, फक्त बेरजेची घेतली मी. आपण एकत्र बेरीज वजाबाकी गुणाकार एकत्र असलेली सुद्धा घेणार आहोत. तर पहिल्यांदा सोप्याकडून जाऊ. सोप्याकडून जरी जायचं म्हटलं तर ही बेरीज फार मोठी, खूप वेळ लागेल की नाही. पण आता आपण समजून घेतलंय काय, डिजिटल सम काढा. 5 आणि 4 9 होता, त्याला काट मारू आपण, बरोबर. इथं राहिला फक्त 5 अधिक 7 आणि 3 10 होतात. 10ची डिजिटल सम 1 असते, 1 आणि 0 1, बरोबर. 7 आणि 3 10 होतात ना, मग तो एकच पकडा. 7 आणि 3 10, 1 6 आणि 1 7 अधिक 9 9 काढून टाकला, 8 राहिली फक्त. 5 आणि 4 9 होतात, म्हणजे इथं 0 घेतला तरी चालतोय. अधिक 5 आणि 3 8 आणि 2 10, म्हणजे 1 7. डिजिटल सम आली 5 7 8 0 अधिक 7. या सर्वांची पुन्हा बेरीज करा. 7 आणि 5 12 होतात बघा मित्रांनो. 12ची पुन्हा बेरीज करा. 2 आणि 1 3 होतात. 8 आणि 3 11 होतात ना, मग ते मिळवल्यानंतर 11 झाले. 1 अधिक 1 2 झाले. 2 आणि 7 9 झाले. डिजिटल सम 9 येते मित्रांनो. मी हे सगळं तोंडी केलं, तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो बघा. 7 आणि 5 12 होतात. 12ची डिजिटल सम 3 येते. मग हे 3च फक्त 8 मध्ये मिळवले. 8 आणि 3 11 झाले ना, 11ची डिजिटल सम 2 येते. मग हे 2च फक्त 7 मध्ये मिळवले. 7 आणि 2 9 झाले. डिजिटल सम 9 येते मित्रांनो या संपूर्ण बेरजेची. लक्षात आलं. मग पर्यायाची कुणाची 9 येते बघा. पाहिल्या समजतं. 4 आणि 4 8 आणि 1 9. हा पर्याय तुमचा बरोबर असणार. काहीच वेळ लागत नाही मित्रांनो. तुम्हाला एकदा डिजिटल सम म्हणजे काय जादू समजली ना, ही जादूची छडी, डिजिटल सम नावाची जादूची छडी एकदा तुमच्या जर हातात आली ना मित्रांनो, तर तुम्ही हे उदाहरणं एकदम झटपट करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण पाहिल्याशिवाय तुमच्या लक्षात नाही येणार मित्रांनो. कारण डिजिटल सम करताना जर चूक झाली तर मग मात्र तुमचं उत्तर काय बरोबर येणार नाही. म्हणून डिजिटल सम काढताना चूक होऊ द्यायची नाही. बेरजेचं उदाहरण एक घेतलं. आता हे पण बेरजेचं उदाहरण बघा. इथं महत्वाची एक गोष्ट सांगून ठेवतो मित्रांनो. डिजिटल सम मध्ये ह्याचे दशांश अपूर्णांक जरी आले ना, काही फरक पडत नाही. ते दशांश अपूर्णांक नाहीचे उदाहरणामध्ये असं समजून उत्तर काढा. चला, याची डिजिटल सम किती येणार. हा 9 काढून टाकला, 7 राहणार फक्त. तुम्ही म्हणाल 9 कसा काढला. तुम्हाला सांगितलंय डिजिटल सम करताना जर तुम्ही 9 आला बेरजेमध्ये 9 मिळवायचा असला तर तो धरूच नका. तो 9 घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही. तर या 709ची डिजिटल सम आहे 7. इथं 8 आणि 1 9 होतो ना, मग हा घेऊच नका. याला काट मारून टाका. त्याला काही अर्थच राहिला नाही. 9 घेतच नाही आपण. म्हणजे 8.10 हे बेरीज करायला मिळवायची गरजच राहिली नाही. कारण आपण डिजिटल सम मेथडने जातोय. इथं 5 आणि 4 9 होतात. 3 आणि 3 6 राहिला फक्त. अधिक इथं 9 काढून टाकला. 2 आणि 1 3 राहिला, बरोबर. इथं 0 5 आणि 4 9 होतात. 6 राहिला शिल्लक. याची डिजिटल सम किती मित्रांनो बघा. 6 आणि 3 9 होतात ना, काढून टाका परत. 7 आणि 7 13 झाले. म्हणजे याची डिजिटल सम आहे 4. कोणत्या पर्यायात 4 डिजिटल सम चेक करा बघा. 7 आणि 2 9 होतात, काढून टाकले. हा 9 काढून टाकला. हा 9 काढून टाकला. 8 आणि 5 13 होतात ना, मग 3 आणि 1 4 13 होतात ना. तर 3 आणि 1 4 डिजिटल सम आली. हाच पर्याय तुमचा बरोबर. तुम्हाला जर असं वाटलं असेल ना मित्रांनो की हे उदाहरण जरा अवघड होतं. 2 दशांश स्थळं होती, इथं 3 दशांश स्थळं होती, इथं पुन्हा 2 होती, इथं पुन्हा 3 होती, इथं अजून संख्या होती. हे सगळं करताना थोडी जरी चूक झाली तर आपल्याला उत्तर मिळणार नाही आणि उत्तर परफेक्ट काढावं लागणार. तेव्हा आपल्याला उत्तर कळेल. इथं उत्तर काढायची गरजच पडली नाही मित्रांनो. डिजिटल समचा उपयोग केला. कोणत्या पर्यायाशी ह्या बेरजेची डिजिटल सम जुळते तो पर्याय शोधला आणि तोच पर्याय तुमचं उत्तर झालं काम आपलं. तर ही उदाहरणं तुम्हाला जर अवघड वाटत असली ना, तर याच्या पुढचं उदाहरण पुन्हा एकदा पाहू आपण. मग मला सांगा मित्रांनो, हे अवघड की आता जे तुम्हाला समजावून सांगतोय ना ते अवघड. आता मित्रांनो तुमच्या समोर वजाबाकीचं उदाहरण आहे बघा. ही संख्या दिली, वजा पुढची एक संख्या, वजा 124 58.001 या सर्व संख्यांची वजाबाकी बरोबर किती. पर्याय 4 आहे तुमच्या समोर. काय सांगितलं मित्रांनो. आता वजाबाकी करत बसायचं का. अजिबात नाही. आपण शिकलोय काय, डिजिटल सम काढा. डिजिटल सम केल्यानंतर ती डिजिटल सम ही पर्यायाच्या कुणाच्या डिजिटल समशी जुळते ना, तो तुमचा पर्याय असणार. मग पहिल्यांदा पर्यायाची डिजिटल सम काढून घ्या मित्रांनो. का काढायची हे पण महत्वाचं आहे. अशा उदाहरणांमध्ये पहिल्यांदा डिजिटल सम ही पर्यायाची काढा. का, समजा एका 2 पर्यायाची डिजिटल सम जर सारखी आली मग काय करायचं. मग कसं ठरवायचं नेमकं कोणता पर्याय बरोबर. तर त्यासाठी 4ही पर्यायाची डिजिटल सम ही वेगळी असली पाहिजे.
तरच आपल्याला परफेक्ट पर्याय कळेल. मग याची डिजिटल सम पहिल्यांदा काढून घेऊ. 6 आणि 3 9 होतात, काढून टाकला, हा 9 काढून टाकला, 4 5 6 आणि हा 7 7 8 आणि 7 15 म्हणजे याची डिजिटल सम आहे 6. 15 आलं ना, 15 म्हणजे 5 आणि 1 6. इथं 61 आहे, इथं 71 आहे, म्हणजे याची डिजिटल सम 7 असणार. बरोबर, 1 ने वाढलं ना फक्त. इथं 8 झालाय, 7चा 8 झालाय म्हणजे 1 ने वाढलं, याची डिजिटल सम 8 असणार, याची 9 असणार. या काही गोष्टी अशा असतात मित्रांनो गणितामध्ये. यालाच तर क्रिटिकल थिंकिंग म्हणतात मित्रांनो. पाहिल्यानंतर आपला अंदाज आला पाहिजे. गणित आपल्याला तर्कदृष्टी देतं, बरोबर की नाही, तर्क करायची क्षमता देतं. तर यालाच तर तर्क म्हणतात मित्रांनो. हे 61 हे सर्व संख्या सारख्या आहे, फक्त इथं 6 झाला, इथं 7 झाला, इथं 8 झाला आणि इथं 7 झाला. तर मित्रांनो 7 नाही, इथं 9 असायला पाहिजे, कारण दोन पर्याय सारखे होतील नाही. तर 71 31 49, इथं 91 31 49. बरोबर. तर आता 1 1 ने वाढलं म्हणजे डिजिटल सम सुद्धा 1 1 ने वाढणार. आता डिजिटल सम प्रत्येकाची वेगळी, म्हणजे याचा अर्थ यापैकी कोणती तरी एक असणार. डिजिटल सम जर सारखीच आली कोणत्या तरी दोन पर्यायाची, मग मात्र अडचण होईल. पण जर वेगवेगळी डिजिटल सम असली सर्व पर्यायांची, मग मात्र याची बेरीज किंवा वजाबाकी करण्यात वेळ का वाया घालवायचा. तर डायरेक्ट डिजिटल समने याचं उत्तर काढायचं. बघा 9 9 कट करू पहिल्यांदा आपण. 9 काढून टाकला, 7 आणि 2 9 काढून टाकला, त्याच्यानंतर 6 आणि 3 9 काढून टाकला, 8 आणि 1 9 काढून टाकला, 5 आणि 5 10 आली म्हणजे डिजिटल सम 1 आली. या संपूर्ण याची डिजिटल सम 1 आली. वजा पुन्हा इथं 5 आणि 4 9 काढला, 7 आणि 2 9 काढला, इथं 5 आणि 3 8 आणि 1 9, 3 1 4 आणि 5 9, याची डिजिटल सम 6 आली. वजा 4 आणि 2 6, 5 आणि 4 काढून टाकला 9, 8 आणि 1 9 काढून टाकला, 2 आणि 2 आणि 1 3 आणि 2 5. येते लक्षात, 1 6 5 हे वजाबाकीमध्ये टाकून दिले आपण. आता तुम्ही म्हणाल ही वजाबाकी कशी करायची. बघा मित्रांनो, 1 वजा 6 वजा 5 करायचे आपला. 1 मधून 6 काढून टाका पहिल्यांदा, बरोबर की नाही. 1 मधून 6 कसे काढायचे. तुमच्याकडे एकच चॉकलेट आहे, 6 वाटायचे म्हणजे 5 चॉकलेट कमी, म्हणजे याचा अर्थ ऋण 5 हे उत्तर असणार ह्या दोघांचं. बरोबर, नाही कळलं. हे बघा 1 वजा 6 जेव्हा ऋण संख्या असतात, ऋण संख्यांची वजाबाकी करायची असते ना, त्यावेळेस ती वजाबाकी कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर दिलाय मित्रांनो. तो व्हिडिओ नक्की पहा. बघा 1 वजा 6 करायचे ना, मग आता काय करा, हे 1 आहे, हे 6 आहे, वजाबाकी करायची. वजाबाकी करत नाही आपण, त्याची बेरजेत रूपांतर करतो. 1 वजाच्या ऐवजी अधिक केला आणि हा ऋण 6 केला, असा बदल होतो. वजाबाकीच्या ऐवजी बेरीज करतो आणि जी संख्या वजा करायची होती ना तिचं चिन्ह बदलतो. ही धन होती, ऋण करून टाकली. आता हे तुमच्या लक्षात आलं. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज कशी करावी त्यासाठी दोनच नियम आहे. दोन्ही संख्या धन असतील तर डायरेक्ट बेरीज करतो आपण. दोन्ही संख्या ऋण असतील तर दोघांची बेरीज करतो आणि उत्तराला ऋण चिन्ह देतो. आणि महत्त्वाचा नियम काय, एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल यांची बेरीज करताना त्यांची वजाबाकी करतो म्हणजे 5 उत्तर आलं, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणजे ऋण 5. येत आहे लक्षात मित्रांनो. तर हे थोडंसं सरावाचा भाग आहे. तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल तर धन ऋण संख्यांची बेरीज कशी करावी हे आपल्या चॅनलवर नक्की शोधा. चला, 1 वजा 6 ऋण 5 उत्तर आलं, आणि हे वजा 5 आहे पुन्हा. बरोबर, इथं मित्रांनो सेम तसंच ऋण 5 वजाच्या ऐवजी अधिक करू आणि हा 5 जो होता तो ऋण करू. बरोबर, दोन्ही संख्या ऋण असतील तर बेरीज करा, उत्तराला ऋण चिन्ह द्या. डिजिटल सम ही ऋण 10 येते म्हणजेच वजा 1 आली मित्रांनो. कारण 10चं पुन्हा काय करतो आपण, 1 मध्ये रूपांतर, एका अंकी संख्येत रूपांतर करतो. वजा 1 म्हणजेच ऋण 1. ऋण 1 ही डिजिटल सम आली मित्रांनो. आपण आतापर्यंत हे समजून घेतलं की डिजिटल सम आल्यानंतर आपण लगेच त्याचं उत्तर शोधायचो, पण इथं ऋण 1 आली. डिजिटल सम ऋण आल्यानंतर काय करायचं लक्षात घे मित्रांनो. डिजिटल सम ही धनच असली पाहिजे. ऋण झाली इथं, मग याच्यामध्ये नेहमी 9 मिळवायची मित्रांनो, ती धन करायची. कारण तुम्हाला माहिती 9 घेतला काय आणि नाही घेतला काय काही फरक पडत नाही, मग तो घेऊनच टाका ना. मग ऋण 1 मध्ये 9 मिळवा तर उत्तर तुम्हाला 8 मिळेल मित्रांनो. डिजिटल सम मिळाली तुम्हाला 8. आलं लक्षात, हे फार महत्त्वाचं आहे. डिजिटल सम जर ऋण आली ना तर ऋण आल्यानंतर त्यामध्ये 9 मिळवायला विसरायचं नाही. का 9 मिळवायचे, आपल्याला एक माहिती,
9 घेतला काय नाही घेतला काय तो काढून टाकला तरी चालतो आणि ठेवला तरी चालतो. मग आपण इथं काढून टाकले होते ना, त्याच्यामुळे ती डिजिटल सम कमी पडली. मग डिजिटल सम बेरजेमध्ये आली पाहिजे, धन आली पाहिजे, मग 9 टाकून द्या त्याच्यात. तो टाकला काय आणि काढला काय काही अर्थ नाही. तर 9 टाकल्यामुळं डिजिटल समचं उत्तर आलंय मित्रांनो 8. आता ही खरी तुमची डिजिटल सम आहे. अजून एक महत्त्वाचं, याची डिजिटल सम काढताना थोडासा वेळ लागला की नाही, थोडंसं व्यवस्थित सांगतो बघा मित्रांनो. तर त्यासाठी काय करता येईल, तर डिजिटल सम काढण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहे मित्रांनो. तुम्ही कशा पद्धतीने जाताना ते जास्त महत्त्वाचं आहे. ही पद्धत आपली चुकलेली नाही, पण एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं एक उत्तर आलंय याचा अर्थ काय, याची डिजिटल समची बेरीज 10 अगोदर आली असणार. बरोबर, 10 आली होती याचा अर्थ काय होतो, 1 आणि 0 केला मग इथं डिजिटल सम 1 आली. बरोबर, मग इथं 10च घ्या ना डायरेक्ट. 10 आली होती तर 10च ठेवा. मग 10तून 6 गेले, 4 राहिले, -5 जर केले तर -1 उत्तर येतं. ऋण 1 ही जर उत्तर आलंय मित्रांनो डिजिटल समचं, तर त्यामध्ये 9 टाका म्हणून 8 उत्तर असणार. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला जाता येईल. किंवा अजून एक सांगतो मित्रांनो, इथं तुमची डिजिटल सम 1 आली होती ना, मग 10 नका घेऊ, तुम्ही इथं डायरेक्ट 28 घ्या. कारण 8 आणि 2 पुन्हा 10 होतात, ते डिजिटल सम पुन्हा 1 येते. मग 28 घेतले तरी चालतील. -6 करा आणि -5 करा. 28 मधून 6 केले, 22 राहिले, -5 केले. -5 केल्यानंतर मित्रांनो तुमचे राहतील 17. आता 17ची डिजिटल सम किती 8. आता इथं कोणतीच अडचण नाही आली बघा. इथं 28 काय घेतले, मनानेच घेतले का, कारण डिजिटल सम जर इथे 1 येते तर एक डिजिटल सम केव्हा येईल, जेव्हा तुम्ही 10 त्याची बेरीज असणार किंवा 28 बेरीज असणार. बरोबर की नाही, कारण 8 आणि 2 पुन्हा 10 होतात म्हणून डिजिटल सम 1 येते. मग ह्या 1च्या जागेवर तुम्ही 10 ठेवला काय, 1च्या जागेवर तुम्ही 28 ठेवला काय. फार गमती मित्रांनो ह्या गणितामधल्या. तर तुम्हाला ह्या मार्गे जाता येईल, या पद्धतीने जाता येईल, ह्या पद्धतीने जाता येईल. हा तुमचा सगळा सरावाचा भाग आहे. जितका जास्त सराव होईल तितकं एखादी डिजिटल सम काढताना कसं तर्क वापरायचं ना, ते तुमच्या आपोआप लक्षात येईल. लॉजिकल थिंकिंग म्हणतात याला. लॉजिकल थिंकिंगच तर गणितामध्ये विकसित होत असतं मित्रांनो. तर चला, आपल्याला डिजिटल सम मिळाली 8. आता 8 डिजिटल सम मिळाली. यापैकी कुणाची डिजिटल सम 8 आहे, तर आपण आधी शोधून ठेवली होती. म्हणून हा सी जो पर्याय आहे हा तुमचं उत्तर असणार. आपण आता जिथं अडलो ना, ते पहिल्यांदा पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. 1 - 6 - 5 असे डिजिटल सम आली होती. आता लक्षात घ्या मित्रांनो, एक डिजिटल सम केव्हा येते, इथं 1 मधून 6 काढायला अडचण आहे, पुन्हा जे उत्तर येईल त्यातून 5 काढायला अडचण येते. बरोबर की नाही. मग इथं एक डिजिटल सम केव्हा येते ते महत्वाचं आहे. जेव्हा इथं 10 आली असणार डिजिटल सम, म्हणून तर त्याची 1 झाली की नाही. बरोबर की नाही, 10 बेरीज आली असणार, अंकांची बेरीज 10 असणार म्हणून 1 झाली. मग अंकांची बेरीज 10 झाली तरी 1 येते, किंवा अंकांची बेरीज तुमची 28 आली असली समजा, तर हे 8 आणि 2 पुन्हा 10 झाली की नाही, म्हणूनच डिजिटल सम 1 झाली. मग ह्या 1च्या जागेवर तुम्ही 10 ठेवले काय, 28 ठेवले काय आणि 1 ठेवला काय, काही फरक पडत नाही. बरोबर. मग 10 ठेवले तर 10तून 6 वजा करता येतात ना. मग तुम्ही याच्या ऐवजी तुम्ही 10 - 6 - 5 असं लिहू शकता. आता 10तून 6 गेले, 4 राहिले, -5 केले, 4 मधून -5 जर केले तर -1 उत्तर येतं. ऋण जर डिजिटल सम आली तर त्यामध्ये 9 मिळवायला विसरायचं नाही. उत्तर तुम्हाला जे मिळेल ती डिजिटल सम असतं. आलं लक्षात. हे जर लक्षात आलं नाही ना, तर तुमची 10 टाकून अडचण होते की नाही. मग तुम्ही याच्याही ऐवजी तुम्ही 1च्या जागेवर 28 टाका. म्हणजे कसं होईल, 28 - 6 - 5. मग 28 मधून 6 काढले, 22 राहिले, -5 करा. 22 - 5 म्हणजे 27. 27 म्हणजे 22 - 5 म्हणजे 17 आणि 17 म्हणजे पुन्हा 7 आणि 1 8. पुन्हा इथंही तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळालं. इथं तर तुम्हाला ऋण उत्तर आलंच नाही मित्रांनो. इथं ऋण उत्तर आलं पण छोटंसं, ते लक्षात येण्यासारखं होतं. ऋण डिजिटल सम जर आली तर त्यामध्ये 9 मिळवायला विसरायचं नाही. 9 मिळवल्यानंतर जे उत्तर येईल ते तुमचं डिजिटल समचं उत्तर असणार मित्रांनो. ती डिजिटल सम असणार, ही ऋण एक डिजिटल सम नसणार. तर ह्या पद्धतीने गेल्यानंतर डिजिटल सम ही तुम्हाला 8 येईल, हे लक्षात ठेवा. जे ह्या पद्धतीने करता येऊ शकतं, ह्या पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतं. आलं लक्षात मित्रांनो. चला पुढचं उदाहरण समजून घेऊया आपण. आता तुमच्या समोर जे उदाहरण आहे ना मित्रांनो, या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी एकत्र आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार एकत्र आली तरी सुद्धा काळजी करायची नाही. त्याचं उत्तर तुम्ही डिजिटल समने सोडू शकता. इथं 4 पर्याय आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, डिजिटल सम पर्यायाची चेक करून घ्या. कारण एखाद्या पर्यायामध्ये जर सारखी डिजिटल सम आली तर मग अडचण होईल.
तर वेगळी आली पाहिजे प्रत्येकाची. तर पहिल्यांदा आपण ह्या पर्यायांची डिजिटल सम चेक करू बघा. तर इथं बघा 5 आणि 4 न होतात, याला काट मारून टाकू. हा 9 काढून टाकू. इथं 6 आणि 3 न होतात, हे काढून टाकू. काय उरले बघा, इथं 7 उरले. इथं 5, 7 आणि 5 12, म्हणजे 12ची डिजिटल सम 3 येते. आणि 8 आणि 3 11, म्हणजे याची डिजिटल सम आली मित्रांनो 2. थोडासा लॉजिकचा उपयोग करा. इथं संख्या सर्व सारखे दिसत आहे. 85 03 574 96 574 96, फक्त इथं 86 झालं. 5च्या ऐवजी इथं 6 झाला, म्हणजे याची 3 असणार. 1 ने वाढला, याची 7 झाली, म्हणजे याची 4 असणार. आणि इथं 4 झाला आहे बघा. इथं 84 इथं 85 ना, मग 85ची 2 आहे, मग 84ची 1 असणार. आलं लक्षात. प्रत्येक पर्यायाची डिजिटल सम आपण काढली. आता ह्या उदाहरणाची काढूया. 5 आणि 4 9, 4 आणि 3 7 आणि 1 8, बरोबर, अधिक. आता इथं बघूया मित्रांनो, 8 आणि 7 15, 15 म्हणजे 6, 6 8 आणि 7 14, 14 म्हणजे पुन्हा 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, इथं 1 आली बघा. त्यानंतर मित्रांनो वजाबाकीचं चिन्ह आलं. इथं 9 9 काढून टाकला, 5 आणि 4 9 काढून टाकला, 1 शिल्लक राहिला. वजा 4 आणि 3 7 आणि 2 9 बघा. 4 आणि 3 7 आणि 2 9, 4 आणि 1 5, अधिक 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10, म्हणजे 1. आलं लक्षात. फक्त एवढ्या गोष्टींची क्रिया करायची. आता फक्त 8 आणि 1 9 होतात. 9 मधून 1 काढला, राहिला 8, वजा 5 केला, राहिला 3, अधिक 1 केला, झाले 4. येत आहे लक्षात. आता बघा 8 आणि 1 9 होतात. 9 मधून 1 काढून टाकला, 8 राहिले. 8 मधून 5 काढले, 3 राहिले. 3 मध्ये 1 मिळवला, 4 झाले. डिजिटल सम 4 आली ना, हा पर्याय तुमचा बरोबर. कारण तुमची ह्या पर्यायाचे उत्तर डिजिटल सम 4 होतं. एक तर लक्षात मित्रांनो, डिजिटल सम एक जादू आहे. जादू, ज्या जादूने तुम्ही एकदम सहज सोपे, तुम्हाला याची नाही बेरीज वजाबाकी करायची, तुम्हाला फक्त याची बेरीज वजाबाकी करायची, आणि हे कोणी करू शकतं मित्रांनो. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. आपल्याला गुणाकाराशी संबंधित सुद्धा काही उदाहरणं समजून घ्यायची बाकी आहे अजून. आणि तुम्ही एक गोष्ट विसरली असणार मित्रांनो, ते म्हणजे मी भागाकाराबद्दल इथं काहीही बोललेलं नाही अजून. तर डिजिटल सम करताना भागाकारामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो, पण भागाकार करताना मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागते डिजिटल सम काढताना. इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्हाला दिलेल्या उदाहरणाची डिजिटल सम जर कळली, तर पर्यायाची डिजिटल सम कळली की दोन्हींची डिजिटल सम जुळवली की तुम्हाला उत्तर मिळून जातं. मग उदाहरणाची डिजिटल सम काढताना काळजी घ्यावी लागेल. त्याची डिजिटल सम काढताना चूक झाली तर मग मात्र गडबड होईल. म्हणून मित्रांनो, भागाकाराची डिजिटल बेरीज वजाबाकी गुणाकार याची डिजिटल सम काढणं सोपं आहे. 9 9 कट करायची, उरलेल्या अंकांची बेरीज करायची. आलं लक्षात. पण भागाकार करताना मात्र तसं नाही मित्रांनो, थोडंसं त्याच्यात चेंज आहे, तिथं थोडीशी काळजी घ्यावी लागते. म्हणून मी भागाकाराबद्दल ह्या व्हिडिओत काही बोलत नाही. भागाकार कोणताही असू दे मित्रांनो, 7.005432 भागिले 6 भागिले तुमचं 5.25 असं काहीतरी दिलं आणि याचं उत्तर किती, तर याची डिजिटल सम तुम्हाला कळली तर पर्यायाची डिजिटल सम आपल्याला शोधता येते. याची डिजिटल सम आणि पर्यायाची डिजिटल सम जुळवली की उत्तर मिळतं आपल्याला. पण हा भागाकार आहे मित्रांनो, कारण हे छेदस्थानी 525 दिसत आहे ना, 5.25, तर ही भागाकारात आहे असा त्याचा अर्थ आहे. तर भागाकार करताना डिजिटल सम याची डिजिटल सम काढायला थोडंसं कठीण आहे मित्रांनो, जास्त नाही, खूप सोपं आहे ते, पण त्यासाठी मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देईल. आता समजून घेऊया मित्रांनो. बेरीज वजाबाकी एकत्र घेतली, गुणाकार बेरीज वजाबाकी असं सगळं एकत्र मिक्स उदाहरण आलं तर मग काय करायचं, काहीच करायचं नाही मित्रांनो, डिजिटल सम काढायची आणि उत्तर सोडवायचं. ती उदाहरणं समजून घेऊया आता आपण. ही 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे. या उदाहरणामध्ये दशांश अपूर्णांक आहे आणि सर्वांचा गुणाकार आहे. या उदाहरणामध्ये दशांश अपूर्णांक पण आहे, बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे आणि गुणाकार पण आहे. तरी सुद्धा तुम्ही याचं उत्तर एकदम सहज सोडवू शकता मित्रांनो. कसं बघा, तर मित्रांनो बघा, इथं 5 आणि 4 न होतात, काट मारली, 6 आणि 1 7 गुणाकारामध्ये, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10 होतात. 10 म्हणजे 1 आणि 0 ना, म्हणजे 1 गुणिले 5 त्रिक 15 होतात. 15 म्हणजे 1 आणि 5 म्हणजे 6 गुणिले हा 2, बरोबर. 6 दुने 12 होतात. 12 म्हणजे 3, येते लक्षात. आणि 7 त्रिक 21, याच्यात पुन्हा गुणाकार आहे की नाही, 7 त्रिक 21 म्हणजे 21 डिजिटल सम आली, म्हणजे याची डिजिटल सम 3 आहे.
आलं लक्षात मित्रांनो. पर्यायामध्ये कुणाची डिजिटल सम 3 आहे. बघा आता इथं पहिल्यांदा आपण 5 हा 9 काढून टाकू, 8 आणि हा एक 9 काढून टाकू, त्याच्यानंतर 5 आणि 2 7 आणि 2 9 काढून टाकू. उरले काय बघा 5 आणि 3 8 आणि 1 9 काढून टाकू. याची डिजिटल सम काय राहिली मित्रांनो, फक्त 2 शिल्लक राहिले. याची डिजिटल सम 2 आहे. 12 31 तर 13 31 म्हणजे याची 3 आहे. इथं 14 31 म्हणजे याची 4 आहे, याची 5 आहे. बरोबर, म्हणजे 3 डिजिटल सम आहे बी पर्यायाची. आणि याची डिजिटल सम 3 आली होती ना, म्हणजे हा पर्याय तुमचा बरोबर असणार. किती सोपं आहे बघा मित्रांनो, फक्त गुणाकार होता. इथं मात्र तुमच्या लक्षात आलं बेरीज वजाबाकी गुणाकार आणि दशांश अपूर्णांक सगळं एकत्र आहे, तरी सुद्धा डिजिटल समने याचं उत्तर काढू शकता. 5 आणि 4 9 काढून टाका, इथं राहिले 6 गुणिले हा 9 काढून टाकला, 8 आणि 1 9 होतो, 0 राहिला. बरोबर, आता 6 गुणिले 0 म्हणजे याला काही अर्थच राहिला नाही. वजा 5 आणि 4 9 होता, तिथं 3 शिल्लक राहिले, 2 आणि 1 3. आणि इथं 8 आणि 7 15, 15 आणि 3 18. बघा 8 आणि 7 15 आणि 3 18 ना, 18 म्हणजे 1 आणि 8 पुन्हा 9 झाले, शिल्लक फक्त 2 राहिले. तर इथं बेरजेमध्ये 2, याला काही अर्थ राहिला नाही. -3 + 2 उत्तर येईल -1. आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलं ऋण जेव्हा डिजिटल सम येईल तेव्हा त्यामध्ये 9 मिळवायचा. 9 जर मिळवला तर याचं उत्तर 8 येणार. बरोबर, आलं लक्षात तुमच्या. आता यामध्ये कुणाचे 8 आहे बघा. मग 9 काढून टाकला, 8 आणि 1 9 काढून टाकला, 4 आणि 3 7 आणि 2 9 काढून टाकला, याची 8 आली. 81ला 8 आली ना, हेच तुमचा पर्याय असणार उत्तर. पुढच्याची इथं 81 इथं 82 म्हणजे याची 9 असणार, इथं 83 म्हणजे याची 10 असणार म्हणजे 1, आणि याची 84 म्हणजे 2. तर हा पर्याय तुमचा बरोबर असणार मित्रांनो. काहीच काळजी करू नका, हे बरोबरच आहे. तुम्ही प्रत्यक्ष करून बघा कॅल्क्युलेटरवर. कॅल्क्युलेटरवर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा पर्याय जो आपण सोडवला तो अचूक आहे, काळजी करायची नाही. डिजिटल सम संबंधी बेरीज वजाबाकी गुणाकार करताना डिजिटल समचा कसा वापर करायचा हे तुम्हाला मी समजावून सांगितलं. तिन्ही प्रकारची वेगवेगळी उदाहरणं घेऊन दाखवली मित्रांनो, तुमचा सराव करून घेतला. त्याच्याही पुढे जाऊन अशा महत्त्वाची जी मिक्स उदाहरणं आहे ज्याच्यामध्ये गुणाकार पण आहे, वजाबाकी पण आहे, बेरीज पण आहे, दशांश अपूर्णांक सुद्धा आहेत, तर हे सुद्धा समजावून सांगितलं मित्रांनो. परंतु यामध्ये अजून एक वेगळं उदाहरण येतं, ते सुद्धा समजून घेऊ. ते कसं आहे ते समजल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी इथं दशांश अपूर्णांक जरी असला तरी डिजिटल समने उत्तर काढताना त्या दशांश अपूर्णांकाचा आपला काही टेन्शन नसतं. तो नाहीच असं समजून आपण त्याचं उत्तर शोधत असतो. तर चला आता एक शेवटचा प्रश्न राहिला तो समजून घेऊ आणि तुम्हाला सरावासाठी सुद्धा उदाहरण देणार आहे मित्रांनो मी. पण इथं लक्षात घ्या मित्रांनो, काय राहिलंय आपला राहिलंय ते म्हणजे भागाकार करताना डिजिटल समचा उपयोग कसा करायचा. तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ देईल मित्रांनो, वेगळा व्हिडिओ देईल. कारण भागाकार करताना जेव्हा भागाकाराची डिजिटल सम आपण काढतो ना त्यावेळेस थोडी काळजी घ्यायची असते. तर त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. तो वेगळा व्हिडिओ देईल तुम्हाला यानंतरचा, तर तो सुद्धा पाहायला विसरायचं नाही. आता आपण समजून घेणार आहोत या टाईपमध्येच एक वेगळं उदाहरण कसं येतं ते समजून घेऊ मित्रांनो. तर चला मित्रांनो, खूप मोठं उदाहरण आहे. ह्या उदाहरणामध्ये 3 ज्या बेरीज, इथं बेरीज आणि वजाबाकी जी आहे ती बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे दिली आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे तुम्हाला पुन्हा इथं अशा पद्धतीने बेरजेमध्ये दिलंय. पण इथं यमची किंमत दिली नाही, तर यम बरोबर किती असं विचारलं तर हे उत्तर सोडवताना तुम्हाला खूप सारा वेळ जाणार. हे सर्वांना समजतंय मित्रांनो, कारण इथं तुम्हाला बेरीज करायची, इथं वजाबाकी करायची, उत्तर काढायचं, पुन्हा या दोघांची बेरीज करावं लागेल, मग उत्तर काढायचं. जे उत्तर येईल ते यातून वजा करावं लागेल, तेव्हा यमचं किंमत मिळेल. पण मित्रांनो, डिजिटल समचा उपयोग जर केला तर तुम्हाला याचं उत्तर किती झटकन मिळतं ना ते समजून घेऊ आपण. बघा, डिजिटल सम करताना मी तुम्हाला सांगितलं 9 काढून टाका, 5 आणि 4 9 काढून टाका, इथं 3 डिजिटल सम आली. बघा इथं 5 आणि 3 8 आणि 2 10 होतात, 10 आणि 3 13, 13 म्हणजे याची डिजिटल सम 4 आली. परत 8 आणि 8 16 17 18 याची डिजिटल सम 18 येते म्हणजे 9, तर याची 4 येते. बघा 2 आणि 2 4 होते. डाव्या बाजूला डिजिटल सम काय आली, 4 आणि 3 7, 7 मधून 4 काढला 3, बरोबर. डाव्या बाजूला 3 डिजिटल सम येते या संपूर्ण राशीची, बरोबर. आता आपण उजव्या बाजूला डिजिटल सम किती येते चेक करू. बघा 8 आणि 1 9 होतात ना, काढून टाकला. 5 आणि 4 9 होतात, काढून टाकला. इथं 1 राहिला, म्हणजे यम अधिक
हा 1 एमची किंमत माहिती म्हणून तो एमच ठेवला, याची 1 आली ती 1 ठेवली. आता इथं 9 9 काढून टाकला, याची डिजिटल सम आहे 2. आता लक्षात घ्या मित्रांनो, डाव्या बाजूला 3 आहे, उजव्या बाजूला m अधिक 2 आणि 1 3 होतील. मग डाव्या बाजूला 3 आहे, उजव्या बाजूला 3 आहे, तर mच्या जागेवर किती ठेवले तर दोन्ही बाजूला सारखे राहतील, तर mच्या जागेवर 0 ठेवावं लागणार, म्हणजे mची डिजिटल किंमत असणार 0. आता तुम्हाला माहिती मित्रांनो, mची किंमत 0 असली पाहिजे, त्याची डिजिटल सम 0 असली पाहिजे, बरोबर की नाही. mच्या जागेवर जी संख्या असणार त्याची डिजिटल सम 0 आली तरच ह्या दोन्ही बाजू सारख्या राहतील. मग mच्या जागेवर जी संख्या आहे तिची डिजिटल सम 0 केव्हा येईल, जेव्हा त्याच्या डिजिटल सम मध्ये सगळे 9 असतील, बरोबर की नाही. एक तर 9 किंवा 0, कारण 0ला आपण 9 समजतोय किंवा 9ला 0 समजतोय, त्याला काढून टाकतो. मग इकडे चेक करा बघा, 9 काढून टाकला, 4 आणि 3 7 आणि 2 9, 4 आणि 3 7 आणि 2 9, याचा अर्थ इथं सगळे 9 कट झाले, म्हणजे याची डिजिटल सम 9 आहे, म्हणजेच 0 आहे. हाच पर्याय तुमचा बरोबर. तुम्हाला खात्री करायची असेल ना मित्रांनो, कॅल्क्युलेटरवर प्रत्यक्ष उदाहरण घ्या आणि सोडून बघा, तुमचा हाच पर्याय बरोबर असणार. डिजिटल समने तुम्ही क्षणात उत्तर सोडवू शकता. सेम ह्याच टाईपचं उदाहरण मी तुम्हाला सरावासाठी देतो मित्रांनो. तर हे उदाहरण मित्रांनो तुमच्या सरावासाठी आहे. याची डिजिटल सम डाव्या बाजूला किती येते आणि उजव्या बाजूला किती येते त्यावरून तुलना करा, मी आता तुम्हाला समजावून सांगितलंय. आणि पर्यायाची डिजिटल सम तुम्हाला माहिती आहे, पर्यायाच्या डिजिटल समची तुलना ह्याच्या डिजिटल समशी करा, mची किंमत शोधा. तुमचा पर्याय हा येतोय का बघा, हा पर्याय जर बरोबर आला ना तर आजचा आपला व्हिडिओ कारणी लागला समजायचं, कारण हा पर्याय बरोबर आहे या उत्तराचा. तुमचं जर उत्तर चुकत असेल तर डिजिटल सम म्हणजे काय हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. एकदाच समजून घ्यायची गरज, एकदा तुम्हाला समजलं ना मित्रांनो, मग मात्र आयुष्यभर तुम्हाला पुन्हा याचं काळजी राहणार नाही, कारण अशी उदाहरणं सोडवायला खूप सारा वेळ जातो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भागाकारामध्ये डिजिटल समचा उपयोग कसा करायचा ते समजावून सांगणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरायचं नाही मित्रांनो तुम्ही, कारण डिजिटल समचा उपयोग करताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं एकत्र आलं तरीही अडचण नको यायला, म्हणून पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तुम्हाला डिजिटल समने एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येत नसेल किंवा या संबंधी तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की सांगा. हा संपूर्ण टॉपिक मित्रांनो, एका मित्राने मला एक प्रश्न विचारला होता की याचं उत्तर कसं सोडू, ज्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला समोर देतोय बघा. मुद्दाम मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो, कारण डिजिटल समने उत्तर काढणं एक जादू आहे गणितातली. जी जादू ज्याला कळली ना तो त्याची उत्तर झटपट काढू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही. डिजिटल सम संबंधी तुमची काही शंका राहिली असेल अजून सुद्धा तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली नक्की लिहा. भागाकाराचा डिजिटल समचा व्हिडिओ जेव्हा तुमच्यासाठी देईल ना मित्रांनो, त्यामध्ये तुमच्या शंकांची निरसन नक्की करेन मी. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलवर तुम्ही आले आहात परंतु तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओची तुमच्या मित्रांना जर गरज असेल ना तर तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना मदत करा, त्यांनाही समजू द्या डिजिटल सम म्हणजे काय. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं. कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही. आणि ह्या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा. सराव करत नाही तोपर्यंत तुमचा सराव पूर्ण होत नाही, त्याच्याही अगोदर मी तुम्हाला भागाकारासंबंधीचा डिजिटल समचा लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत मित्रांनो भेटूया. बाय बाय. जय हिंद.